प्रभाग क्रमांक 22 मध्ये स्नेहच्या कॉलनी पाटील हॉस्पिटल या परिसरामध्ये आपण फिरत आहात। या येथील नागरिकांचा रिस्पॉन्स आपल्याला कसा आहे? आता येथील नागरिकांचा रिस्पॉन्स, काही समस्या आहेत, त्या समस्याचं आम्ही चौघ ऐकून घेतोय। येणाऱ्या भविष्य काळामध्ये कशा प्रकारे सोडवल्या जातील आणि ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या त्यांच्या समस्या आहेत त्या आम्ही ऑन द स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत चारही उमेदवारांनी। हो, आपण आता इलेक्शन लढत रंगत चालली आहे। काही आपल्यावर आरोपही केले जातात, त्या आरोपाचं आपण कशा प्रकारे खंडन करा? आता आरोप करणाऱ्यांनी कुणी केले आरोप यांच्याकडे आमचं कधी आम्ही लक्ष देणार नाही। आमचं जे अजेंडा आहे आम्हाला निवडून यायचं ते आम्ही आमचं काम करणार आहे आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यावर आमचं जास्त भर राहणार आहे। काही याची उणी धुणे काढणे त्याची उणी धुणे काढणे आम्ही आमचा वेळ खर्च करणार नाही। आम्ही आमच्या प्रचाराचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि लोकांकडनं विकासाचं काम कोणी केलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये। आता उद्या आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उद्या आमची इथं विजय निर्धार सभा आम्ही तापकीरमाळा चौकात या ठिकाणी ठेवलेली आहे। उद्याच्या ह्याच्या सभेमध्ये बरेचसे आरोप प्रत्यारोपांच्या पैरी होतील किंवा हे होतील। तर तात्या, दादांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीवर भ्रष्टाचार आरोप केलेत, आपण काय सांगतो? काय झालं, ज्या टीका करतात ना आमच्यावरती त्यांनी आरशात तोंड बघावा त्यांचं स्वतःचं, मग त्यांना कळलं चुका कोणी केल्यात त्या। अजितदादांनी सांगितलं प्रभागाचा विकास करा, जनतेची कामं करा, जनतेपर्यंत पोहोचा तुम्ही, तेव्हा त्याला विकास होतो म्हणले। नुसते गाडीत बसून काचा लावून इकडे तिकडे फिरून होत नाही। आम्ही जमिनीवर राहून काम करतोय आणि वार्डात फिरताना आम्ही मोठ्या गाड्या घेऊन काचा लावून फिरत नाही, टू व्हीलर घेतो ना हात करीत करीत जातो। त्यामुळे आम्हाला लोकांची कामं काय काय आहे ते आम्हाला माहिती पडतं ना, आणि लोकांचा आम्हाला भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला। आता आमच्या माथ्यावरती बघा, आत्ताच कुंकुमाचे तिलक आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या वडीलधारे असतील, त्यांनी आम्हाला कुंकुम प्रत्येक घरात गेलं तिथं आम्हाला औक्षणाचा टिळा, आम्हाला विजयाचा टिळा लावला जातो। याच्या एवढं भरभरून जनता आम्हाला प्रेम देत आहे। तसं शरद पवार साहेबांनी 50% महिलांना आरक्षण दिलंय, या पॅनलमध्ये 50% महिला आहेत, तर आपण महिलांना काय आवाहन कराल? महिलांना साहेबांनी जे 1,500 दिलेली आहे त्या माध्यमातून मी जनताचे कामं करण्याची महिलांना संधी देणार आहे। आणि खरंच दादांनी महिलांसाठी खूप उपक्रम राबवलेले, दादांच्या समस्यामधून दादांनी हे सगळं करून दाखवलेलं। महिलांच्या डोक्यावर दादांचा हात आहे, त्यामुळे दादांनी सगळं कायापालट करण्याचा दादांचा निर्णय पूर्ण आहे। आपण नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना मी हे आव्हान करेल की आमचे 4ही अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या। पक्षाचा विजय असो। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।